नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीचे बर्फी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। हरभऱ्याच्या डाळीची पण करतो, बेसन पिठाची, पण आज आपण पौष्टिक असं मुगाच्या डाळीची पिठाची बर्फी करणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी। मूग डाळीचं पीठ घेतलंय, हे गच्च भरून घेतलेलं, असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे डाळीचं पीठ मुगाच्या डाळीचं। 1 वाटी साखर घेतली, याचा आपल्याला पाक करायचा आहे, आणि 1 वाटी तूप, असं समप्रमाणात सगळं घ्यायचं आहे। आता आपण हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप घालूया। तूप थोडं गरम झालं की मग पीठ घालूया। इकडे तोपर्यंत आपण पाक करायला ठेवूया। साखर घातली पातेल्यात, अगदी थोडं पाणी घालायचं आहे, आणि 1 तारी पाक करायचा आपल्याला। साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आहे। एकदम घट्ट पाक करायचा आहे। साखर आपण विरघळून घेऊया। तूप गरम झालेलं आहे, तर डाळीचं पीठ घालूया आपण ह्याच्यात। खरपूस भाजून घ्यायचं आहे। डाळ भाजून जरी दळून आणली तरी पण चालते, नंतर पण थोडं भाजायला लागते खरं। मंद गॅसवर भाजून घ्यायचं पीठ। ह्याचे लाडू पण मी केलेले आहेत, मुगाच्या डाळीचे लाडू। गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। भाजत या लागले, कलर थोडा बदलायला लागलाय, पण अजून भाजायचं आहे आपल्याला। इकडं पाक झालाय का बघूया। साखर विरघळलेली आहे, अजून झालेला आहे। 1 तारी करायचा आहे। मी थोडे केशरचे पीस टाकले त्याच्यात। हे भाजलेलं आहे डाळीचं पीठ आपलं, हे बघा कलर चेंज झालेला आहे। गॅस बंद करते मी, आणि आता पाक आपण करून घेऊया 1 तारी। अजून 1 तार आलेले नाही, थोडंसं तुटतंय, हे तुटायला नाही पाहिजे। पाक होतोय आपला, तोपर्यंत ताटाला तूप लावून घेते मी बर्फी थापायसाठी। पाक व्हायला लागलाय, बघा तार यायला लागले। तर आपला पाक हा तयार झालाय। त्याच्यात वेलदोड्याची पावडर घालते, चिमूटभर। गॅस बंद करूया, आणि आता हा पाक आपल्याला या मिश्रणात ओतून घ्यायचा आहे। गॅस बंदच आहे, आता आपण पाक ह्याच्यात ओतून घ्यायचा आहे, आणि एकसारखा हलवत राहायचा, घट्ट होईपर्यंत। गॅस चालू नाही आहे। व्हायला लागले बघा।
हलवत राहायचं आहे एकसारखं. प्रमाण मात्र एकसारखंच घ्यायचं आहे ना. 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दाबून डाळीचं पीठ. बेसन पीठ घ्या किंवा मुगाच्या डाळीचं घ्या, कोणतंही घ्या. मी मुगाच्या डाळीचं घेतलेलं आहे. एकदम घट्ट झाले बघा. हात आता जड व्हायला लागलाय मला हलवायला. आता आपण हे ताटात ओतून घेऊया. ताटाला तूप लावून घेतले, त्याच्या ह्याच्यात ते ओतून घ्यायचं. थंड व्हायला थोडा वेळ लागणार आहे आपल्याला. एकदम पेड्यासारखं झालं आहे बघा. गरम आहे अजून खूप. मी वाटीला तूप लावून घेतलं इकडं आणि असं पसरून घ्यायचं. किती जाड पातळ पाहिजे त्या ह्यानं पसरून घ्यायचं. एकसारखे थापून घेतले. आता ह्याच्या आपण पिस्त्याचे काप घालूया. गुलाबाच्या पाकळ्या पण घातल्या तर चालतील. बदाम, काजू. मी फक्त पिस्ता घालणार आहे. हे आता आपण कट करून घेऊया. अजून गरमच आहे ते. ही आपली मूग डाळीची बर्फी तयार झाली आहे. हे बघा. अशा प्रकारे आता आपण डिशमध्ये काढूया. मी धरते हातात. ही आपली पौष्टिक मूग डाळीची बर्फी तयार आहे. एकदम बेकरीत मिळते किंवा हलवाई करतात तशी झालेली आहे टेस्ट सुद्धा. अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवाळीला मूग डाळीची बर्फी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू असे जगातील छानशे व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.